छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या करमाड गावामध्ये 21 फेब्रुवारीला 75 वर्षीय सुंदराबाई नामदेव जाधव यांची निर्घृण हत्या झालेली होती। मृतदेह रक्ताच्या थारोळ्यामध्ये शेतात आढळला आणि त्यांच्या डोक्यात मोठा दगड घालून हत्येची घटना घडवलेली होती। स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासामध्ये मेंढपाळ दारकुबा बालाजी भावले हाच आरोपी असल्याचं उघड झालं। आरोपीनं मेंढ्या चारण्यावरून सुरू झालेल्या वादातनं त्यांची हत्या केली आहे असं पोलिसांना सांगितलंय। पोलिसांनी आरोपीला गोलटगावमधल्या नातेवाईकाच्या घरी लपलेला असताना तिथनं ताब्यात घेतलंय। त्यानं आपला गुन्हा सुद्धा कबूल केलाय आणि ह्या यशस्वी कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत आणि त्यांचे पथक सहभागी होतं। सध्या आरोपी पुढील तपासासाठी करमाड पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे आणि पुढील कारवाई सुद्धा सुरू आहे। दिनांक 21 फरवरी शनिवार दुपारी ग्रामीण पोलिसांना अशी माहिती मिळाली की एक 75 वर्षीय महिला नामे सुंदराबाई नामदेव जाधव त्याचा मृतदेह त्याचे शेकटा विलेज पोलीस स्टेशन करमाडची हद्दीमध्ये मिळाला आहे। हे माहिती मिळताच माननीय SP सर श्री विनय कुमार राठोड याचे आदेशान्वये आम्ही लोकल क्राइम ब्रांच श्री विजय सिंग राजपूत इन्स्पेक्टर याची टीम, पूर्ण फॉरेन्सिक्स टीम, टेक्निकल अनालिसिस विंग सोबत डॉग स्क्वॉड, श्रीमती पूजा नागरे DYSP ग्रामीण त्याची टीम, करमाड पोलीस स्टेशनचे इन्चार्ज श्री सम्राट सिंग राजपूत त्याची टीम स्पॉटवर दाखल झाले आणि त्यांनी असं पाहिला की जे महिला मयत आहे ते त्याचे शेतचे कोपऱ्यावर मयत मिळून आली आहे आणि कोणी त्याचे डोक्यात दगड टाकून त्याची हत्या करून स्पॉटवरून निघून गेला आहे। पोलिसांनी तपासचे जर चक्र फिरवले तर अशा माहिती मिळाली की मयतचा नवरा नामे नामदेव जाधव त्याचे 2011 मध्ये निधन झालेला आहे। त्याचा एक मुलगा अजून आहे संजय उर्फ बाळा, तो LICचा एजंट आहे आणि नेहमी महिला पाय चालत सकाळी ते त्याच्या शेतमध्ये जात होती आणि तिथे ते शेतची रखवाली करत होती। अजून जर तपासणी केली, तांत्रिक तपासणी केली आणि लोकांसोबत चर्चा केली तर अशा माहिती मिळाली की महिलाचे शेतचे आजूबाजू त्याचे मेंढपाळ पण होते, ते मेंढी चरायला शेतला ये जा करत होते आणि त्याचे सोबत याविषयी बद्दल एक मेंढपाळ नामे दारकुबा भावले वय 46 राहणारे लाडसावंगी त्याचे सोबत शाब्दिक वाद झाला होता की तू माझे शेतमध्ये येऊ नका आणि तुमचे मेंढ्या घेऊन निघून जा। याचा राग मनात धरून त्यांनी महिलाला जर एकटीच झोपत असताना पाहिला तर त्यांनी तिथून एक दगड उचलून त्याचे डोक्यात टाकून त्याची हत्या करून ते निघून गेला। तो माणूस तिथे एक अजून मेंढपाळ होता नामे बाळू बुचडे, त्याच्या सोबत ते मागचे 3 महिन्यापासून काम करत होता आणि तो दारू आणि गांजा पिण्याचे सवयीचा होता। त्यांनी एक फॉल्स अलिबाय पण क्रिएट केला होता की घटनाच्या दिवशी आम्ही माझे भाचीचे लग्नामध्ये गेलो आहे, पण तो पण चुकीचा आहे असे सिद्ध झाला आहे। हे पूर्ण तपास माननीय SP सरचे निर्देशनाखाली LCB ची टीम आणि श्रीमती पूजा नागरे DYSP ग्रामीण, करमाड पोलीस स्टेशनचे इन्चार्ज श्री सम्राट सिंग राजपूत आणि इतर पूर्ण पोलीस ग्रामीण पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीने उघडकीस आणलेला आहे।